श्री स्वामी समर्थ. अनंत चतुर्दशीला अनंताचा धागा बांधल्याने होतात अगणित फायदे. व्हिडिओ नक्की बघा. 17 सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशीला बाप्पाला निरोप देता देता अनंताचा धागा बांधायला विसरू नका. जाणून घ्या त्याचे लाभ. यंदा मंगळवार 17 सप्टेंबर 2024 रोजी यावर्षीच्या गणेशोत्सवाची सांगता होणार आहे. बुद्धिदात्या विघ्नहर्ता बाप्पाकडे तुमची यश, समृद्धी, कीर्ती आणि बरेच काही मागितले असेल त्यालाच जोड द्या अनंताच्या धाग्याची. अनंत चतुर्दशीला भगवान विष्णूंची अनंत या नावाने पूजा केली जाते व पूजेत अनंताचा धागा ठेवून पूजा झाल्यावर हा धागा मनगटावर बांधला जातो. असे म्हणतात की जेव्हा पांडवांनी युद्धात सर्व काही गमावले होते तेव्हा भगवान श्रीकृष्णाने त्यांना पुन्हा वैभव मिळवण्यासाठी अनंत चतुर्दशीचे व्रत करण्यास सांगितले. तसेच भगवान विष्णूंचे हे रूप, ज्याला आदी नाही आणि अंत नाही अशा स्वरूपाची पूजा केल्याने सर्व दुःख आणि वेदना दूर होतात. परंतु अनंत चतुर्दशीचे व्रत तसे पाहता थोडे अवघड आहे. परंतु ज्यांना हे व्रत 14 वर्षे करणे शक्य नाही त्यांनी निदान भगवान विष्णूंची पूजा करून अनंताचा धागा बांधावा आणि आपल्या मार्गातील अडथळे दूर होऊन यश प्राप्त व्हावे अशी भगवान विष्णूंना प्रार्थना करावी. त्याचा थोडक्यात विधी जाणून घेऊया. व्हिडिओ बघायला आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. अनंत चतुर्दशीच्या दिवशी भगवान विष्णूंच्या अनंत स्वरूपाची पूजा केल्यानंतर अनंताचा धागा बांधला पाहिजे. या चमत्कारी धाग्यात प्रत्येक दुःख आणि दैन्यातून मुक्त होण्याची शक्ती आहे. हा अनंत धागा मनगटावर बांधला जातो. त्यात 14 गाठी असतात. हा धागा पुरुषांच्या उजव्या हाताला आणि स्त्रियांच्या डाव्या हाताला बांधला जातो. 14 गाठींचा धागा बाजारात उपलब्ध होतो, परंतु तसा धागा न मिळाल्यास लाल धाग्याला 14 गाठी मारून तो धागा पूजेत ठेवावा. ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा 108 वेळा जप करून तो धागा विष्णूंच्या पायी लावून मग आपल्या मनगटाला बांधावा. कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ ओम गण गणपते नमः नक्की लिहा. या 14 गाठी भगवान विष्णूंच्या प्रत्येक स्वरूपाचे प्रतीक आहेत. हे सूत्र परिधान केल्यानंतर किमान 14 दिवस मांसाहार, मद्य तसेच शारीरिक संबंध टाळावेत असे शास्त्र सांगते. आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करून क्षणिक मोहाला बळी पडू नये यासाठी हे धर्माचरण सुचवले असावे. ज्यांनी आयुष्यात सर्वस्व गमावले आहे, जर त्यांनी हे सूत्र बांधले तर त्यांना नवीन ऊर्जा मिळते. हे सूत्र प्रत्येक दुःख दूर करते आणि जीवन आनंदाने भरते. शक्य असल्यास अनंत सूत्र धारण केल्याच्या दिवशी उपवास ठेवा आणि श्री विष्णू सहस्रनाम स्तोत्राचे पठण करावे. यामुळे आत्मबळ वाढते आणि व्यक्तीला संपत्ती, सुख, समृद्धी सर्व काही मिळते. एक धागा बांधल्याने खरेच हे सर्व शक्य होऊ शकते का, असा अनेकांना प्रश्न पडेल. परंतु हा केवळ धागा नाही तर ही ऊर्जा आहे, स्वतःला दिलेला आत्मविश्वास आहे. जर पांडव त्यांचे वैभव मिळू शकतात तर आपण आपले गमावलेले किंवा आजवर केवळ स्वप्नात पाहिलेले वैभव का मिळवू शकणार नाही? नक्कीच मिळवू शकू. भगवंत आपल्या पाठीशी आहेच. आता फक्त प्रयत्नांची जोड द्यायची आहे. त्याची आठवण हा धागा सातत्याने देत राहील. यासाठी हे व्रताचरण करायचे आहे. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.